प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पामध्ये तळेगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी गेल्या, मात्र शासनाकडून त्या जमिनीचा मोबदला समाधानकारक मिळत नाही। त्यामुळे तळेगाव आणि परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी तळेगाव चौफुलीवर एकत्रित येत ग्रीनफील्ड हटवा आणि शेतजमीन वाचवा अशा घोषणा देत सुमारे 3 तास रास्ता रोको आंदोलन करत परिसर दणाणून सोडला होता। त्यामुळे चारही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध केला। या महामार्गामुळे शेतीचं मोठं नुकसान होणार असून अनेक कुटुंबे भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि शासनाला प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली। शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प राबवू नये, तसेच पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला होता। रास्ता रोको दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्यामुळे आमच्या या प्रकल्पाला तीव्र स्वरूपाचा विरोध राहणार असल्याचा इशारा शेतकरी नेते प्राध्यापक किसन दिघे, डॉक्टर RP दिघे, अविनाश सोनवणे, योगेश सोनवणे, संदीप गोरडे, प्रभाकर कांदळकर, सचिन दिघे, बाबासाहेब कांदळकर, नंदकुमार दिघे, रावसाहेब दिघे, किरण दिघे, शशिकांत जगताप, नवनाथ राऊत, विलास सोनवणे, सविता किसन दिघे, शिवाजी सुपेकर, गणपतराव दिघे, अशोक गंगाधर दिघे, रामदास दिघे, कांता दिघे आदींसह शेतकऱ्यांनी दिला आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर। आज सुरत चेन्नई ग्रीनफील्ड रस्त्याचं जे आंदोलन झालं आहे ते आज अतिशय शेतकऱ्यांनी मोठा उत्साह पूर्ण प्रतिसाद आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। तरी आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे का शासनाने आमच्या ज्या मागण्या आहे, जे बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या आहे, आज ज्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जात आहे ते अगदी आज पोटतिडकीने त्यांना सांगत आहे का आम्हाला ज्या आमच्या ज्या काही अडचणी, काही ज्या मागण्या आहेत त्या आमच्या ज्या काही भावासंदर्भात असतील किंवा याच्या संदर्भात असतील, ज्या आमचे रिडिरेक्टरचे रेट आहे त्या रिडिरेक्टरच्या रेट मध्ये आज साधा सरळ एक गावामध्ये खेडोपाडी जरी आपण हे घ्यायला गेलो तर गुंठा सुद्धा येत नाही, एवढी तुटपुंजी मदत आज शासनाने आम्हाला जाहीर केलेली। आणि एवढंही करून आज चिंचोली गाव ते म्हणजे आरामपूर असे 5 ते 7 गाव असतील, हे या गावांना आज त्यांनी नोटिशा बजावलेल्या नाही, म्हणजे लोक त्यांना आज शासनाला एक संघटित होऊन द्यायचे नाहीये। त्याच्याकरता त्यांनी आंदोलन आज चिरडण्याचा शासनाला हा त्यांचा केविलवाणी प्रयत्न आहे। पण आज 9ला आंदोलन चालू झालं, 11 साडे 11 पर्यंत आंदोलन चाललं व लोकांनी त्याला उत्कृष्ट प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो व धन्यवाद व्यक्त करतो। सुरत नाशिक चेन्नई ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गाच्या संघर्ष समितीच्या वतीनं आज या ठिकाणी 22 तारखेला सकाळी या आंदोलनाची सुरुवात आपण या ठिकाणी केली। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी या परिसरातील सर्व नागरिक, शेतकरी बंधू भगिनी यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। आणि हे आंदोलन कशासाठी आहे याची पार्श्वभूमी आतापर्यंत सर्वांनी या ठिकाणी सांगितलेली आहे। शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारा रस्ता जो आहे, रस्त्याला कोणत्या प्रकारची अडचण शेतकऱ्यांची नाही, परंतु शेतकऱ्यांना जाणारा शेतीचा योग्य मोबदला या ठिकाणी मिळाला पाहिजे, अशा प्रकारची आमची भूमिका आहे। तो मोबदला शासनाने आम्हाला न दिल्यामुळे हे आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावं लागलं। दुसरं असं की आमच्या ज्या शेती या ठिकाणी गेलेली आहे त्या शेतीची मोजदाद शासनाने या ठिकाणी केलेली नाही, कारण एका गटा नंबर मध्ये भावविषयांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची शेती मोजून घ्या आणि आम्हाला ज्या ठिकाणी कोणाचं किती शेत सांगा, परंतु त्यांच्याकडची सगळी यंत्रणा आहे, जमीन आमची आहे, घेतली त्यांनी, त्यांची जबाबदारी आहे की शेती मोजून द्यावी, प्रत्येकाचं किती क्षेत्र जातं हे क्षेत्र त्याला सांगावं, प्रत्येकाला ती रक्कम किती मिळणार आहे, ती तुटपुंजीच आहे, पण जी मिळणारी रक्कम कोणाचं किती वाटायला जाते या ठिकाणी समजत नाही। ते मोजून देण्याची जबाबदारी सोपं काम त्यांचं आहे, कारण भूमी अभिलेख हा त्यांचा प्रांत आहे, त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे, ही जमीन मोजली पाहिजे, अशा प्रकारची आमची भूमिका आहे। आणि ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी मांडत गेलोय। गेल्या 15 महिन्यापासून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत। शासनाची वेळोवेळी पत्रव्यवहार आम्ही केला, प्रत्यक्ष भेटून आलो, परंतु कोणत्या प्रकारची दखल मात्र या ठिकाणी घेतली नाही। या मागण्या आम्ही या ठिकाणी तुम्हाला ज्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या जर या ठिकाणी मान्य झाल्या नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहणार आहे। 2 दिवसामध्ये जर आमचा या ठिकाणी निर्णय झाला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहे। केवळ या ठिकाणी संघर्ष समितीच नाही तर बाकीच्या इतर संघटना ज्या आहेत, ज्या शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, या सर्व संघटनांना एकत्र करून मोठ्या प्रकारचं आंदोलन आम्ही या ठिकाणी याच ठिकाणी त्याला करणार आहोत। भले त्या ठिकाणी मंडप टाकण्याची वेळ आली
दिवसभर बसण्याची वेळ आली तरी आमच्या सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी तयारी आहे. म्हणून शासनाला या निमित्ताने मी आश्वासित करतो की आमची भूमिका समजून घ्या, शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे तो समजून घ्या आणि ते सहज सोडवणं सोपं आहे. कारण आम्हाला तुम्ही सांगितलंय की आता तुम्ही आमचे पैसे स्वीकारा, लवादात जा. आता हा तर कॉमन नियम आहे, हे जाणार आहे लवादामध्ये, पण त्याच्या अगोदरच तुम्ही आमची एवढीच नुकसान केलंय की लवादात आम्हाला वेगळं काय मिळणार आहे. आणि म्हणून ही आमची भूमिका शासनाने समजून घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, यासाठी अशा प्रकारचं आंदोलन आहे. आज आम्ही या मितीला आंदोलन आता हे थांबलेलं आहे. आमचं निवेदन आम्ही अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. इथून पुढची जबाबदारी शासनाची आहे. 2 दिवसामध्ये आम्ही या प्रकारच्या आंदोलनाची पुढची तयारी करू, जर आमचे प्रश्न मिटले नाही तर. धन्यवाद. एसआर मीडियासाठी प्रतिनिधी गोरख शनेहे, संगमनेर.